यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरात जिकडे तिकडे प्रशासकीय राज, नगरसेवकांचे अस्तित्व शून्य। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापुरात महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्वच स्थानिक संस्थांच्या निवडणुका गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून रखडल्यामुळे नगरसेवक आणि सदस्यांचे अस्तित्व शून्य झाले आहे। सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सोलापूर डीसीसी बँक या सहकारी संस्था म्हणजे राजकीय लोकांचे कुरणच असे समजले जाते। डीसीसी बँकेला तत्कालीन संचालकांनी अडचणीत आणल्यामुळे बँकेवर बऱ्याच दिवसांपासून प्रशासक सुरू आहे। तीच अवस्था दूध संघाची झाल्यामुळे गेल्या 4 दिवसांपूर्वी दूध पंढरीवर प्रशासकीय राजवट आली। बऱ्याच दिवसांपासून निवडणूक पुढे ढकलण्यासाठी राजकीय खेळी यशस्वी ठरली। आता मात्र सोलापूर बाजार समितीवर प्रशासक नेमले गेले आहेत। त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समित्या लोकप्रतिनिधीशिवाय सुरू असल्यामुळे जिकडे तिकडे प्रशासनाची मनमानी सुरू आहे। कधी होणार निवडणुका आणि आपण मेंबर कधी हो याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहे। मात्र सुप्रीम कोर्ट आणि राज्य सरकार या निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे आता दिवाळीच्या सुट्टीतच या निवडणुका होतील असे दिसते। आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने आज मुंबईत मंद्रुप MIDC तसेच लॉजिस्टिक पार्क संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत घेणार बैठक। सोलापूर महापालिकेत बेकायदेशीर बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी झाकीर हुसेन नाईकवाडी आणि खानापुरे बऱ्याच दिवसांपासून अटकेत। आता निवृत्त लिपिक आनंद क्षीरसागर यालाही ठोकल्या बेड्या। अद्याप चौथा आरोपी शिवशंकर घाटे बेपत्ता। सांडपाण्यावर प्रक्रिया करून सोलापूर महापालिका हे पाणी NTPC ला देणार। नागपूरच्या कंपनीकडून देगाव येथे करण्यात आला सर्वे। नितीन गडकरी यांनी दिली राज्यसभेत माहिती, म्हणाले देशभरात लवकरच नवीन टोल धोरण आणणार। गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले, म्हणूनच नागपुरात दंगल। खासदार प्रणिती शिंदे यांची टीका। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। महाराष्ट्र शासन 50 शिक्षकांना 22 मार्च ते 27 मार्च या दरम्यान सिंगापूरला अभ्यास दौऱ्यासाठी पाठवणार। 5 कोटी रुपयांचा खर्च मंजूर। गुढीपाडव्यापासून पंढरीतील विठ्ठलाची सुरू होणार चंदन उटी पूजा। भीमा नदीवर दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेल्या वडापूर बंधाऱ्याचे बॅरेज बसवण्यासाठी काढण्यात आली 58 कोटी रुपयांची निविदा। अंतराळवीर आणि भारताची लेक सुनीता विल्यम्स हिला भारतरत्न देण्याची ममता बॅनर्जी यांनी केली मागणी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताडेवाडी ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांमध्ये 4.5 कोटींचा घोटाळा। झेडपीचे CEO कुलदीप जंगम म्हणाले, सर्वच ग्रामपंचायतींची चौकशी होणार। लोकसेवा आयोगाच्या 385 जागांसाठी निघाली जाहिरात। 28 मार्च पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार। दिशा सालियन आत्महत्या प्रकरण, वडिलांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका। आदित्य ठाकरेंविरुद्ध FIR आणि CBI चौकशीची मागणी। औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण उलटल्यानेच दिशा सालियन प्रकरण काढले गेले, संजय राऊतांचा दावा। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच दंगल झाल्यावरून प्रश्नचिन्ह। छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात भीषण आग, 17 दुकानं जळून खाक। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, मात्र 60 लाखांहून अधिक नुकसान।
पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट, सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. Kia, movement that inspires. ईडीला 10 वर्षात फक्त 2च नेत्यांना दोषी ठरवण्यात यश. मात्र या काळात 193 नेत्यांवर गुन्हे दाखल. केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती. सत्येंद्र जैन यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आणखी एक खटला दाखल. 571 कोटींच्या CCTV प्रकल्पात घोटाळा. ACBने सांगितले 7 कोटींची लाच घेतली. ओला उबरच्या शोरूमवर पुन्हा छापे. महाराष्ट्र RTOच्या 10 दुकानांना नोटीस. शेअर्स उच्चांकावरून 65% घसरले. आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी अटल बिहारी वाजपेयींचा दाखला देत नितेश राणेंना दिला सल्ला. परभणीत 18,000ची लाच घेताना मॉडेल उर्दू हायस्कूलच्या लिपिकासह मुख्याध्यापिकेस अटक. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01. प्रयागराज मधील महाकुंभामधून 1000 हिंदू भाविक बेपत्ता झाले. मात्र याची कुठेही नोंद नाही. अखिलेश यादव यांचा दावा. मुंबईत कोस्टल रोडवरून भर दिवसात तरुणाने समुद्रात उडी घेत जीवन संपवलं. 4 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न. पोलीस तपास सुरू. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा ICC T20 फलंदाजी क्रमवारीत 2ऱ्या स्थानावर, तर अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याने आपले अव्वल स्थान भक्कम केले. नागपूर हिंसेसाठी विकी कौशलचा छावा चित्रपट जबाबदार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या चित्रपटामुळे लोकांच्या मनात औरंगजेबाविरुद्धचा राग निर्माण झाला आहे. केंद्रीय अधिवेशनात अनेक खासदारांनी पुण्यातून रेल्वेगाड्या वाढवण्यासाठी केली मागणी. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, पुण्यातील 4 रेल्वे स्टेशन विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.